संभाजीनगरच्या वैजापूरमधील शूर गावात भोंदू बाबाचा एक किळसवाणा प्रकार बघायला मिळाला। तोंडात लघुशंका करून रुग्णांवर उपचार करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे। बूट तोंडात धरून लोकांना मंदिराच्या चक्रा मारायला हा लावायचा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भोंदू बाबाचा भांडाफोड केलाय। उपचाराच्या नावाखाली महिला आणि पुरुषांना काठीनं मारहाण करायचा। पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच हा अघोरी प्रकार सुरू होता। स्थानिक महिलेनं तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत आणि पोलिसांनी दुर्लक्ष केलं। मुलं होत नाहीत, लग्न जमत नाही, दारू सुटत नाही, अंगात भूतबाधा झालेली आहे, अशा अनेक समस्यांवर तो अघोरी पद्धतीनं उपचार करायचा। आणि त्याच संदर्भातले काही जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा समोर आल्याचं आपण बघू शकतोय। अंधश्रद्धेचा जो प्रकार घडला संभाजीनगरच्या आणि साहेबांनी जो प्रकार बघितला हे केला। मी या अगोदर पण मी ग्रामसभेमध्ये विषय घेतला होता त्या अंधश्रद्धेविषयी। तर ग्रामपंचायतनं पण त्यांच्यावर काही कारवाई वगैरे नाही केली। आणि जे मी या अगोदर पण शिवूर पोलीस स्टेशनला पण पाठपुरावा केला, पण शिवूर पोलीस स्टेशनने पण त्याच्यावर काही कारवाई वगैरे काही केली नाही। मग असे जे प्रकार घडतात अंधश्रद्धेचे, तर मग हे जे प्रचार प्रसार करता हे भोंदू बाबा वगैरे यांना असे कडक कायद्याने कडक शिक्षा झाली पाहिजे। वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अनिसचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की त्या ठिकाणी असलेलं बिरोबा मंदिर आहे, तिथे एक व्यक्ती आहे हे जादू टोण्याचे काही प्रकार करतोय आणि त्याला अनुसरून त्यांनी काही व्हिडिओज पोलिसांबरोबर शेअर केले। व्हिडिओजची तपासणी केली असता असे निदर्शनास आले की तो जो व्यक्ती आहे ज्याचं नाव संजय रंगनाथ पगार आहे, तो काही भंडारा वगैरे टाकून जादूटोणाचे प्रकार करत आहे। जादूटोणा विरोधी कायदा कलम 3/2 या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे।